नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह केलेली स्लाइटली, पण ओपनिंगच्या सुरुवातीच्या पहिल्या 10-15 मिनिटांमध्येच निफ्टीनं जो महत्त्वपूर्ण सपोर्ट आपण चर्चा करत होतो गेल्या काही दिवसांमध्ये व्हिडिओमध्ये 25,850-900, तो 25,850 ओपनिंगच्या पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये ब्रेक केला आणि त्यानंतरनं एक क्लिअर स्लाईड 25,700पर्यंतचा निफ्टीमध्ये बघायला मिळाला. आणि मार्केट जे आहे ते एक वीक टेरिटरीमध्ये सकाळच्या मॉर्निंग सेशनला जाऊन घसरलं. वीक ट्रेडिंग सेशन, कारण वीक अशासाठी म्हणतो की महत्त्वपूर्ण सपोर्ट 25,850 ब्रेक केला, त्यामुळे ते एक वीक टेरिटरी होती आणि त्याच लेवलच्या खाली क्लोजही दिला 850च्या खाली, त्यामुळे थोडंसं वीक आहे असं मला वाटतं मार्केट. पण मॉर्निंगला 25,700च्या आसपास लो केल्यानंतर एक चांगली रिकव्हरी मिड सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये आली आहे. बँक निफ्टी एंटायर लॉसेस जे होते 200-300 पॉईंट मायनसमध्ये बँक निफ्टी सकाळच्या सत्रामध्ये गेलेली बिलो 59,000. बँक निफ्टीनं रिकव्हरी केली मिड सेशनला आणि ऑलमोस्ट पॉझिटिव्ह झोनमध्ये आलेली. निफ्टीसुद्धा ऑलमोस्ट 25,700वरून 25,900-930पर्यंत रिकवर झालेली, पण परत पुन्हा क्लोजिंग सेशनला जे आहे ते सेलिंग प्रेशर आलं आणि महत्त्वपूर्ण जो सपोर्ट आहे 25,850 त्याच्या खाली बंद दिले, जे थोडंसं काळजीचं आणि कॉशियस करणारं आहे. मला वाटतं फर्दर कदाचित डिक्लाइनिंग येऊ शकते जर निफ्टी जोपर्यंत 26,926,000 क्रॉस करायला सक्षम ठरणार नाही तोपर्यंत मार्केट जे आहे ते वीक राहतील असं वाटतंय. जे बिलो 25,850 मार्केट्स विल रिमेन वीक असं सध्या तरी वाटतंय. बँक निफ्टी 59,000च्या वरती क्लोज आहे, त्यामुळे थोडंसा एक पॉझिटिव्ह साईन आहे. पण ओव्हरऑल बँक निफ्टीनं सुद्धा ज्या पद्धतीने 59,000 ब्रेक केलेला आणि निफ्टी 25,850च्या खाली क्लोज आहे, मला वाटतं जर बँक निफ्टी घसरली तर निफ्टीमध्ये फर्दर फॉल येऊ शकतो, त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. कधीपर्यंत जोपर्यंत 26,000च्या वरती निफ्टी आता जात नाही तोपर्यंत थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत 25,850च्या खाली आहे निफ्टीमध्ये 25,700 और 25,500च्या लेवल्ससुद्धा बघायला मिळतील. मोठा फॉल येईल असं वाटत नाही, पण जो ट्रेंड लाईन सपोर्ट होता निफ्टीमध्ये असेल बँक निफ्टीमध्ये असेल, जो ट्रेंड लाईन सपोर्ट होता त्याच्या जस्ट बिलो बँक निफ्टीनं बंद दिला, त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट डाव जोन्स वीक होतं, आपणही वीक सुरुवात केली. फक्त आपण जे महत्त्वपूर्ण सपोर्टच्या खाली बंद दिला आहे पर्टिक्युलरली निफ्टी, तो थोडासा काळजी करणार आहे, थोडंसं कॉशियस साईन आहे. त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर उद्या फेडरल रिझर्वची आउटकम येणार, ते उद्या रात्री येणार, म्हणजे आपल्याला त्याचा इम्पॅक्ट गुरुवारी मिळणार आहे. पण ग्लोबल मार्केट्स खास करून डाव जोन्स आणि युरोपियन मार्केट जे आहेत ते उद्या थोडेसे कॉशियस राहतील असं वाटते. त्यामुळे उद्या ट्रेडिंग सेशन ट्रेड करायचं असेल तर निफ्टीला इमिजिएट बेसिसला 25,850-900 रेजिस्टन्स आहे. 25,900च्या वर गेला तर 26,000पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. 26,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. जर 26,000च्या वरती गेला, क्लोज दिला तर ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो, अदरवाईज मार्केट वीक राहू शकतं. 25,850च्या खाली जोपर्यंत आहे निफ्टी तोपर्यंत 25,700 जो आजचा एक सपोर्ट आहे, सकाळचा डे लो आहे, तो रिटेस्ट होऊ शकतो. 25,700च्या खाली गेला तर 25,500पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. त्यामुळे निफ्टी 25,800च्या खाली वीक आहे. पहिला सपोर्ट 25,700 आणि त्याच्या खाली 25,500पर्यंत निफ्टी येऊ शकते. 25,900 क्लाइंब केला, 25,900च्या वर मेंटेन राहिलं तर 26,000पर्यंत निफ्टी उद्याच्या सेशनला जाऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टीमध्ये उद्या काम करू शकता, पण थोडंसं सेल ऑन राईज राहा, कारण FIs पण विकत आहेत आणि आज ज्या पद्धतीनं 25,850च्या खाली क्लोज दिला आहे त्यामुळे थोडंसं मला विकनेस वाटतं आहे. कारण 25,850-900च्या वर निफ्टी मिड सेशनला गेलेली, पण क्लोजिंगला मेंटेन नाही राहू शकला ते लेवल्स, आणि क्लोजिंगला 25,850 ब्रेक होऊन बंद देणं ते थोडंसं मला वाटतं आहे काळजी करणार आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 59,000 पहिला सपोर्ट आहे. 59,000च्या खाली 58,800पर्यंत खाली येऊ शकतं. 58,800च्या खाली फर्दर सेलिंग बँक निफ्टीमध्ये येईल. हायर लेवलला 59,500 बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, जिथं कदाचित थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. या लेवल्सनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करा, पण ओव्हरऑल थोडंसं बँक निफ्टीमध्ये विकनेस वाटतोय, कारण महत्त्वपूर्ण सपोर्टच्या खाली बंद आहेत. आणि ट्रेंड लाईन जे आहे सप्टेंबरच्या लोपासून तुम्ही ड्रॉ केला तर त्या ट्रेंड लाईनच्या खाली बँक निफ्टीचे जे आहेत ते क्लोज आहेत. त्यामुळे मला वाटतं थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत निफ्टी 26,000 बँक निफ्टी 59,500च्या वर जात नाही तोपर्यंत थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे. आज NSEमध्ये 1,832 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,019 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 17 शेअर्स वाढले, त्या बाजूला 33 शेअर्समध्ये पडझड आहे.
वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये जास्त आहे, निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये मॉर्निंग सेशनला सगळे सेक्टर्स निगेटिव्ह टेरिटरीमध्ये होते, पण सरतेशेवटी क्लोजिंगला एनर्जी, रिअल्टी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसमध्ये थोडं बाईंग आलं. ते सेक्टर पॉझिटिव्हमध्ये क्लोज दिले, पण IT, फार्मा, FMCG आणि मेटल सेक्टरमध्ये चांगली पडझड 0.5% झाली आणि मायनसमध्ये जाऊन बंद दिलेलं आहे. बँक निफ्टी थोडं फ्लॅट क्लोज आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा फ्लॅट आहेत, 40 पॉईंट मायनस आहे. ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये फारसं काही दम नाही आहे, फ्लॅट ट्रेड होत आहेत. आपल्या मार्केटमध्ये महत्त्वपूर्ण सपोर्ट ब्रेक केला आहे आणि RBIच्या पॉलिसीनं RBIने व्याजदर कट केले तरीही मार्केट अंडर परफॉर्म करते. रुपया थोडासा घसरते, ट्रेड वॉरमध्ये कोणतीही रिलीफ नाही आहे. FIचं सेलिंग आहे. या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. उद्या फेडरल रिझर्व्हच्या मिटिंगनंतरनं सुद्धा बघणं गरजेचं आहे की गुरुवारी मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होईल. ओव्हरऑल थोडंसं कॉशियस राहा, कारण महत्त्वपूर्ण सपोर्टच्या खाली ब्रेक होऊन बंद दिलं आहे. बाकी बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.